या बांधकामाचे एक गज या ठिकाणी वाकवून परत त्यांना सरळ करून ते बांधकाम पूर्ण करण्याचा तंत्रशुद्ध कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसत आहे। गेल्या रविवारच्या याच पिलरच्या कॉन्क्रिटीकरणाच्या संदर्भात तक्रार करून देखील एक आठवडा झाला। या ठिकाणी सदर ठेकेदारांनी कोणते काम थांबवलं नाही आणि असंच दडपशाहीने हे काम चाललेलं आहे। याची व्हिडिओ चित्रीकरण करत असताना ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, पुण्यनगरीचे पत्रकार, माजी उपसरपंच, चासचे विद्यमान सरपंच आणि कचरे साहेब आणि त्या काम करणाऱ्या कंपनीचे थोरात साहेब या ठिकाणी सरपंचांनी दाखवले हे कॉन्क्रीट किती बेकार दर्जाचं आहे। प्लेट काढली तरी ते कॉन्क्रीट पडलेलं आहे। हे पहा, हे कॉन्क्रीट या ठिकाणी प्लेटला लात मारून काढली तरी या कॉन्क्रीटला चिरा पडलेल्या आहेत या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। पुन्हा एकदा जवळ जाऊन कसं वाकवून या शिगा वाकवून हे स्टील वाकवून या ठिकाणी पुन्हा एकदा पहा कशा पद्धतीने हे कॉन्क्रिटीकरण चाललेलं आहे। वारंवार काम थांबवण्याच्या सूचना दिल्यात असं कचरे साहेबांच्या म्हणण्यानुसार सांगण्यात आलं, परंतु या कंपनीचा जो ऑफिसर आहे देशमुख त्यांनी काही हे काम थांबवलेलं नाही आणि या असंच भ्रष्टाचार चाललेलं हे काम। हे पहा, ही माती या ठिकाणी या कॉन्क्रीटच्या मधोमध ही खडी आणि वाळू या ठिकाणी दिसते। सरपंच जरा खोदा पायाने काढा बरं, जरा किती ती खोल दिसते बघू द्या। ते बघा, हे कॉन्क्रीट या ठिकाणी अशा पद्धतीने चाललेलं आहे। याचा दर्जा आपल्या निदर्शनास येतोय। धन्यवाद।